तू तू मैमयच्या TV सिरियल अजूनही TV वर चालत आहेत. TV वरती का चालतं हे? सासू सुनेला छळते, नणंद भाऊजय, ते एनकॅश होत आहे. काय एनकॅश होत आहे? ही माणसाची वृत्ती आहे. तुमची जी वृत्ती आहे तीच दाखवली जाते. त्यामुळे त्याचा TRP वाढतोय. सो आपली मानवांची वृत्ती काय बघायची असेल तर मीडिया बघायचं. कंप्लीट रंगीत चित्र आहे आपल्या सगळ्या आतमध्ये दडलेल्या खोल वृत्तींचं. एक जमाना असा होता की जेव्हा अशा तऱ्हेचं तू मैमय ह्या लेवलचं नव्हतं, कॉर्पोरेट वर्ल्ड नव्हतं, तेव्हा गुरुदत्तसारख्या माणसाचे सिनेमा येत होते. सामान्य माणसाचा एक गाईड परमेश्वर पदाला कसा जातो हा देवानंदचा गाईड सिनेमा चालत होता. मेडिकल प्रोफेशनमध्ये, इतक्या पवित्र प्रोफेशनमध्ये गेल्यानंतर हे मोहाला बळी पडून त्यानंतर पुन्हा त्यातनं बाहेर येणारा तेरेमेरे सपने येत होतं. हे तत्कालीन समाजाच्या मनोवृत्तीचं चित्रीकरण होतं. त्यामुळे आज आपली मानसिक स्थिती काय आहे? जर आम्ही ह्युमन्स म्हणून आलेले आहोत म्हणजे एक जय आहे, एक विजय आहे. परंतु परमेश्वराच्या दरबाराच्या बाहेर येऊन द्वारपाल म्हणून उभे राहून तिथे जर आम्ही भांडण केलं आणि ज्याच्यामुळे आमच्या लाद बसली आणि पुन्हा फेकले गेलो, तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. इजंट इट? सो टाईम हॅज कम. विचार करायची गरज आहे की आम्ही एकमेकांना सम मानतोय का? आपण कुठपर्यंत आलेले आहोत? जो अनाडी आहे, ज्याला माहीतच नाही आहे, तो काय म्हणेल? अरे एवढ्या पायऱ्या चढलो, आता अजून एक उंच जिना दिसतोय, तिथे गेल्यानंतर तरी पावलं दिसणार आहेत का? पुन्हा तिथून उतरायचं आणि परत तिकडे. तर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे, ज्या अर्थी आपण मानव म्हणून जन्माला आलेले आहोत त्या अर्थी आता शेवटच्या मोजक्या पायऱ्या राहिलेल्या आहेत चढायच्या. इथून आता हातपाय गाळून नाही चालणार. A little more and you are there.